कुलकर्णी साहेब, तुमच्याकडे येतो की शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे 3 महत्त्वाचे मुद्दे बिहारच्या निवडणुकीत होते. मात्र सुमारे 1.25 कोटी महिलांच्या खात्यात 10,000 रुपये जमा झाले आणि कुठेतरी पारडं हे एनडीएच्या बाजूने फिरलेलं आहे. आपण जर बघितलं तर मुळात ही योजना ज्या ज्या राज्यात यापूर्वी राबवली गेलेली आहे ती फिजिबल आहे का? महाराष्ट्रातलं आता आपण उदाहरण बघूया. एक उदाहरण म्हणून आज काय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये या योजनेनंतर. विकासाच्या नावानं तरी 1 वर्ष झालं महाराष्ट्रात सरकार यांचंच आहे. कोणताही विकास झालेला नाही. कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या राज्यात चालू झालेल्या आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाचे, जलसंपदा असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, केवढं मोठं आत्महत्येचं सत्र चालू आहे. परवा पवईमध्ये रोहित आर्य नावाचे एका कॉन्ट्रॅक्टरनं कशा पद्धतीने मुलांना वेटीला धरून या सरकारची नाचक्की करण्याचं काम केलं आणि यातनं काहीतरी भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने काहीतरी शिकणं अपेक्षित होतं की अशा प्रकारची योजना आणली गेली पाहिजे का? जर ती आणली असेल तर ती फिजिबल होते का? आणि ती फिजिबल करण्यासाठी त्या ठिकाणी उत्पन्नाच्या आणखीन काही बाजू वाढवता येतील का? मुळात भाजपाला या गोष्टीत कोणता अभ्यासच नाही. फक्त ते काय करतात, विकास तर ते करत नाहीत, इलेक्शनच्या वेळेला धुळफेक करतात आणि सत्तेवर येतात. अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी सुद्धा तपशील अपयशी ठरणार आहे. आणि आज बिहार ज्या अडचणीत आहे याच्यापेक्षा मोठी अडचण जर हे पुन्हा सत्तेवर आले तर त्या बिहारची अवस्था प्रचंड वाईट हे लोक करून ठेवणार आहेत. आपण बघितलं तर त्या ठिकाणचं शिक्षण असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल आणि सगळ्यात महत्वाचं धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक सरकार, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी केलं काय? काहीच केलं नाही ना. आणि जर काम केलं असतं तर यांना खटाखट पैसे देण्याची गरज नव्हती. आणि हे पैसे ज्या ठिकाणी देतात त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की हे मायनस आहेत, हे कुठेतरी कमी पडत आहेत. म्हणून अशा प्रकारची धुळफेक योजना हे लोक आणतायत आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलाय याच्यापेक्षा वाईट अवस्था त्या बिहारची झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे. आकाशे सर, मी तुमच्याकडे येतो. एनडीएला जर बिहारमध्ये यश मिळालं, पुन्हा त्यांची सत्ता स्थापन झाली तर केंद्र सरकारला म्हणजे दिल्लीमधल्या भाजपच्या सत्तेला आणखी बळ मिळणार? माहितीच आहे की नितीश कुमार आणि आपले आंध्रचे चंद्राबाबू यांच्या आधारावर आता केंद्रातलं सरकार तेलुगू देसम पार्टी, त्यामुळे बिहारमधल्या समीकरणांचा केंद्रावर निश्चितच परिणाम होणार आहे. आणि बिहारच्या नव्या सरकारला सुद्धा केंद्र सरकारची मदत खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. विशेषतः विशेष राज्याचा दर्जा ही जी नितीश कुमारांची मागणी आहे ते जर चांगल्या बहुमताने निवडून आले तर ही या मागणीचा दबाव त्या केंद्रावर आणतील अशी शक्यता मला वाटते.